नमस्कार मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसात रात्रीच्या जेवणात थंडगार आमरस आणि सोबतीला गरम पुऱ्या किंवा चपाती असेल तर जेवणाची मजा काही औरच असते. आपल्याकडे अनेकदा रात्रीच्या सुखद वातावरणात आमरसाचा बेत आखला जातो. पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, रात्रीच्या वेळी आमरस खाण्याची ही आवड तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. विज्ञानानुसार आणि आयुर्वेदानुसार रात्रीच्या वेळी आमरस खाणे म्हणजे रोगांना स्वतःहून आमंत्रण देण्यासारखे आहे. रात्री आमरस खाल्ल्याने केवळ तुमचे वजनच वाढत नाही, तर शरीरातील चयापचय क्रिया म्हणजेच मेटाबॉलिझमवर त्याचे वाईट परिणाम होतात. मी तर नेहमी रात्रीच आमरस खातो, मला तर काही होत नाही असे तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक धोक्याची घंटा असू शकतो. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की रात्री आमरस खाल्ल्याने शरीरात नक्की काय घडतं आणि आमरस खाण्याची सर्वात योग्य वेळ कोणती आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती तुमच्या जगण्याची पद्धतच बदलू शकते. मित्रांनो, आपल्या शरीरात एक सूक्ष्म आणि अत्यंत शिस्तबद्ध जैविक घड्याळ सतत काम करत असते, ज्याला सर्केडियन रिदम असे म्हणतात. या नैसर्गिक लयीनुसार सकाळी सूर्य उगवल्यानंतर शरीरातील पचन संस्था, एन्झाईम्स आणि हार्मोन्स अत्यंत सक्रिय होतात. त्यामुळे आपण जे काही खातो ते तुलनेने सहज आणि परिणामकारक पद्धतीने पचवलं जातं. मात्र दिवस जसजसा पुढे सरकतो आणि संध्याकाळ होते तसतसं शरीराची ऊर्जा वाचवण्याची आणि विश्रांतीसाठी तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते. अशा वेळी आंब्यासारखा जड आणि उष्ण गुणधर्म असलेला पदार्थ, विशेषतः आमरस, शरीरासाठी एक आव्हान बनतो. कारण शरीराची प्रणाली झोपेच्या दिशेने वळत असताना अचानक त्याला पचनासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. या विसंगतीमुळे पचन प्रक्रिया संथ होते, अन्न पूर्णपणे विघटित होत नाही आणि शरीराला त्यातून अपेक्षित पोषण मिळत नाही. रात्रीच्या वेळेत आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे आपली कमी झालेली शारीरिक हालचाल. दिवसभर आपण चालतो, काम करतो, हालचाल करतो, त्यामुळे शरीरात आलेली ऊर्जा खर्च होते. पण रात्री, विशेषतः जेवणानंतर, आपण जवळजवळ निष्क्रिय असतो. अशावेळी आमरसामधील नैसर्गिक साखर, विशेषतः फ्रुक्टोज, ऊर्जेत रूपांतरित होण्याऐवजी साठवली जाऊ शकते. यामुळे पोटात जडपणा, आंबटपणा आणि अपचनाची समस्या निर्माण होऊ शकते. आयुर्वेदाच्या भाषेत सांगायचं झालं तर अशा अर्धवट पचलेल्या अन्नापासून आम तयार होतो, जो शरीरात विषारी परिणाम निर्माण करू शकतो. सकाळी उठल्यावर तोंड कडू लागणे, शरीरात आळस जाणवणे किंवा मग पोट व्यवस्थित साफ न होणे, ही सर्व लक्षणं ह्याच प्रक्रियेची सूचक असू शकतात. मित्रांनो, यामध्ये सायन्सही एक महत्त्वाची बाजू स्पष्ट करतं. रात्रीच्या वेळी आपल्या शरीरातील इन्सुलिनची संवेदनशीलता नैसर्गिकरित्या कमी होते, म्हणजेच रक्तातील साखर नियंत्रित करण्याची क्षमता घटते. अशा परिस्थितीत जर आपण जास्त साखर असलेला पदार्थ जसं की आमरस घेतला तर रक्तातील ग्लुकोजची पातळी वेगाने वाढते. पण शरीर ती साखर लगेच वापरू शकत नाही, कारण त्यावेळी ऊर्जा खर्च करण्यासाठी हालचाल किंवा सक्रियता नसते. परिणामी यकृत ह्या अतिरिक्त साखरेचं रूपांतर चरबीत करू लागतं. हीच प्रक्रिया दीर्घकाळ सुरू राहिली तर वजनातील वाढ, पोटावर चरबी साठणे आणि मेटाबॉलिक समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच जर तुम्ही वजन कमी करण्याचा किंवा ते नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत असाल तर रात्री आमरस खाणं टाळणं हे एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल ठरू शकतं. त्याऐवजी दुपारच्या वेळी, जेव्हा पचनशक्ती आणि शरीराची कार्यक्षमता सर्वोच्च असते, तेव्हा आमरसाचा आनंद घेणं अधिक योग्य ठरतं. योग्य वेळ, योग्य प्रमाण आणि शरीराच्या नैसर्गिक लयीचा आदर करणे, या 3 गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही आंब्याचा गोडवा उपभोगत असतानाही तुमचं आरोग्य आणि फिटनेस दोन्ही देखील सांभाळू शकता. आंबा हा पाण्याने आणि नैसर्गिक साखरेने समृद्ध असा रसाळ फळ आहे. पण ह्या गुणधर्मामुळे तो चुकीच्या वेळी घेतला, विशेषतः रात्री, तर काही अनपेक्षित समस्या निर्माण होऊ शकतात. रात्री आमरस खाल्ल्यावर शरीरातील द्रव संतुलनावर परिणाम होऊ शकतो आणि वॉटर रिटेन्शन म्हणजेच शरीरात पाणी साठून राहण्याची प्रक्रिया वाढू शकते. यामुळे सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर सूज दिसणे, डोळ्यांभोवती फुगलेपणा जाणवणे किंवा हातपाय जड वाटणे अशा तक्रारी निर्माण होतात. विशेषतः ज्यांना मूत्रपिंड किंवा हृदयाशी संबंधित समस्या आहेत त्यांच्यासाठी ही सवय अधिक त्रासदायक ठरू शकते, कारण त्यांच्या शरीराला अतिरिक्त द्रव बाहेर टाकण्यासाठी आधीच जास्त मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे रात्री आमरस खाणं हे अशा लोकांसाठी टाळणंच योग्य ठरतं. अन्यथा लहान वाटणाऱ्या गोष्टी पुढे जाऊन गंभीर स्वरूप धारण करू शकतात. आयुर्वेदाच्या दृष्टीने पाहिलं तर रात्रीचा काळ हा कफ वाढण्याचा काळ मानला जातो, म्हणजे शरीरात जडपणा, चिकटपणा आणि स्थिरता वाढण्याची प्रवृत्ती असते. आंबा हा स्वतःही कफ वाढवणारा मानला जात असल्याने रात्री आमरस घेतल्यास हा परिणाम अधिक तीव्र होऊ शकतो. परिणामी वारंवार सर्दी होणे, खोकला वाढणे, सायनस बंद होणे किंवा छातीत जडपणा जाणवणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात.
ज्यांना दम्याचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही सवय विशेषतः हानिकारक ठरू शकते, कारण कफ वाढल्याने श्वसन मार्गात अडथळे निर्माण होतात. याशिवाय पोटातील चांगल्या बॅक्टेरियांचं संतुलनही ह्या चुकीच्या वेळेमुळे बिघडू शकतं, ज्यामुळे पचनाशी संबंधित तक्रारी वाढतात. म्हणजेच एक साधा वाटणारा आहाराचा निर्णय शरीराच्या अनेक प्रणालींवर परिणाम करू शकतो. याचबरोबर रात्री आमरस खाल्ल्याने ॲसिड रिफ्लक्स किंवा छातीमध्ये जळजळ होण्याचा त्रासही वाढतो. आंब्यातील नैसर्गिक आम्लता आणि त्यातील साखर झोपेच्या अवस्थेत किण्वन म्हणजेच फर्मेंटेशन होऊ लागते, ज्यामुळे पोटात गॅस तयार होतो आणि आम्ल वर येऊ लागतं. त्यामुळे झोपेत छातीत जळजळ होणे, घशात आंबट पाणी येणे किंवा वारंवार जाग येणे अशा समस्या जाणवू लागतात. ही स्थिती केवळ अस्वस्थता निर्माण करत नाही, तर झोपेची गुणवत्ता देखील खराब करते. अपुरी झोप झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी थकवा, डोकेदुखी आणि चिडचिड वाढू शकते, ज्याचा एकूणच आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. मित्रांनो, शेवटी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की रात्रीचा काळ हा शरीरासाठी विश्रांतीचा असतो, विशेषतः पचन संस्थेसाठी. यावेळी तिला आराम मिळणं आवश्यक असतं, जेणेकरून ती पुढच्या दिवशी अधिक कार्यक्षमतेने काम करू शकेल. पण जर आपण यावेळेत जड आणि साखरेने भरलेला आमरस खाल्ला तर आपण त्या नैसर्गिक प्रक्रियेला अडथळा आणतो. त्यामुळे दीर्घकाळात पचन बिघाड, वजन वाढ आणि इतर मेटाबॉलिक समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणूनच आमरसाचा आनंद घ्यायचाच असेल तर तो योग्य वेळी, दुपारी आणि योग्य प्रमाणात घ्या. थोडीशी जागरूकता आणि वेळेचं भान ठेवून तुम्ही आरोग्य आणि चव यांच्यातील परिपूर्ण संतुलन साधू शकता. आमरस कधी खावा हा प्रश्न साधा वाटला तरी त्यामागे शरीराच्या कार्यपद्धतीशी जोडलेलं खोल विज्ञान आणि पारंपरिक शहाणपण दडलं आहे. आपल्या शरीराची पचनशक्ती दिवसभर सारखी राहत नाही, ती बायोलॉजिकल क्लॉकनुसार बदलत असते. सकाळी उशिरापासून ते दुपारपर्यंत साधारणपणे 10 ते 2 ह्या वेळेत आपला जठराग्नी सर्वाधिक सक्रिय असतो. या काळात शरीर अन्न पचवण्यासाठी तयार असतं, एन्झाईम्स नीट काम करत असतात आणि पोषक घटकांचं शोषणही उत्तम प्रकारे होतं. त्यामुळे ह्या वेळेत खाल्लेला आमरस केवळ चवीचा आनंद देत नाही, तर त्यातील जीवनसत्वे आणि ऊर्जा शरीराला प्रभावीपणे मिळते. सकाळच्या नाश्त्यानंतर किंवा ब्रेकफास्टचा भाग म्हणून थोड्या प्रमाणात आमरस घेतल्यास तो दिवसभरासाठी एक नैसर्गिक एनर्जी बूस्टर ठरू शकतो. दुपारच्या जेवणाच्या वेळी आमरस घेणं हा देखील एक अत्यंत योग्य पर्याय मानला जातो, कारण त्यावेळी शरीर सक्रिय असतं आणि पुढेही अनेक तास हालचाल सुरू असते. या हालचालींमुळे आंब्यातील नैसर्गिक साखर लगेच ऊर्जेत रूपांतरित होते आणि ती शरीरात साठून राहत नाही. मित्रांनो, जर तुम्ही आमरस जेवणाच्या सुरुवातीला घेतला तर तो पचायला अधिक सोपा जातो, कारण त्यावेळी पचनसंस्था सर्वाधिक सज्ज असते. याशिवाय उन्हाळ्यात दुपारी आमरस घेतल्याने शरीराला थंडावा मिळतो, पित्त संतुलित राहतं आणि थकवा कमी जाणवतो. त्यामुळे दुपारचा वेळ हा चव आणि आरोग्य दोन्ही दृष्टीने आदर्श मानला जातो. जर तुम्हाला आमरस स्वतंत्रपणे एन्जॉय करायचा असेल तर सकाळी 11च्या सुमारास मिड डे स्नॅक म्हणून तो घेणं हा सर्वात स्मार्ट पर्याय ठरतो. या वेळेत तो घेतल्यास ना तो जड वाटतो ना पचनावर ताण येतो. उलट तो शरीराला मधल्या वेळेत आवश्यक ऊर्जा देतो आणि भूक नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. मित्रांनो, आमरस हा स्वतःमध्येच एक संतुलित आणि तृप्त करणारा आहार असू शकतो. त्यामुळे तो कधीकधी स्वतंत्रपणे घेतल्यास अतिरिक्त कॅलरीज टाळता येतात. यामुळे तुम्हाला त्यातील व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई यांचा पूर्ण फायदा मिळतो आणि वजन नियंत्रणात ठेवणंही सोपं जातं. मित्रांनो, शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, योग्य वेळ हीच आरोग्याची गुरुकिल्ली आहे. आमरस हा कितीही पौष्टिक असला तरी तो चुकीच्या वेळी खाल्ल्यास त्याचे फायदे कमी होऊ शकतात. त्यामुळे रात्रीच्या जेवणात आमरस टाळून हलका आणि सहज पचणारा आहार घेणं हेच अधिक योग्य ठरतं. शरीराच्या नैसर्गिक लयीचा आदर करून योग्य वेळेत आणि योग्य प्रमाणात आमरस घेतल्यास तुम्ही त्याचा खरा आनंदही घेऊ शकता आणि आरोग्यही उत्तम राखू शकता. तर मित्रांनो, जी गोष्ट चवीला गोड लागते ती आरोग्यासाठी नेहमी चांगली असेल असं नाही, विशेषतः जर ती चुकीच्या वेळी खाल्ली गेली तर. रात्री आमरस खाण्याची तुमची सवय आजच बदला आणि आपल्या पचनसंस्थेला आराम द्या. निसर्गाच्या नियमाप्रमाणे चालणं हेच दीर्घायुष्याचं रहस्य आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुम्ही कोणत्या वेळी आमरस खाता? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा. आणि अशाच नवनवीन आरोग्य टिप्ससाठी आपले आरोग्य बीट्स ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.